नमस्कार, मी गिरीश निकम. आज काय विशेषमध्ये आपलं स्वागत आहे. आज दिवसभरात काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत ते आपण पाहणार आहोत. पहिली बातमी आहे बीडमधून. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा आहे. या ठिकाणचे सर्व अपडेट्स आपण आज विशेषमध्ये पाहू शकणार आहोत. आणि दुसरी बातमी आहे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या संदर्भात. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांना आज अखेरचा निरोप दिला जाणार आहे. त्याबाबतची बातमी आपण पाहू शकणार आहात. तर तिसरी बातमी आहे अवकाळी पावसासंदर्भात. अवकाळी पावसाचा राज्यात कुठे कुठे तडाखा बसलाय, कुठे गारपीट झालेली आहे, हे आज आपण सगळं पाहणार आहोत. सुरुवातीला आपण अवकाळी पावसाच्या बातमीकडे वळूया. नाशिक जिल्ह्याचा आपण आढावा घेऊया. नाशिक जिल्ह्यातील येवल्या तालुक्यातील नगरसुख भागामध्ये अगदी बेमोसमी पाऊस झालेला आहे. गहू, कांदा, कापूस यासह काढणीला आलेल्या पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे. कारण उभी पिकं आता झोपलेली आहेत. नाशिकच्या येवल्या तालुक्यात मोठं नुकसान झालेलं आहे. शेतकरी हवालदिल झालेत. आधीच शेती पिकांना काही भाव नाही, त्यातच आता या बेमोसमी पावसानं मोठा फटका दिलेला आहे. नुकसानग्रस्त शेती पिकांचं पंचनामा व्हावे, तातडीने आम्हाला मदत मिळावी अशी आता मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवल्या तालुक्यात मोठं नुकसान झालंय. आपण अधिक माहिती घेऊया. आमचे नाशिकचे प्रतिनिधी अजय सोनवणे आपल्या सोबत आहेत. सोनवणे, अवकाळी पावसानं उभी पिकं झोपलेली आहेत. येवल्यामध्ये मोठं नुकसान आपल्याला दिसतंय. अधिक काय माहिती? गिरीश, आपण बघू शकतो की हवामान विभागाने जो अंदाज दिलेला होता त्यानुसार काल 2 दिवस ढगाळ वातावरण होतं आणि काल दुपारनंतर संध्याकाळच्या सुमारास काही ठिकाणी पाऊस झालेला आहे. त्यात येवल्या तालुक्यातील बऱ्याचशा भागामध्ये पाऊस जरा बऱ्यापैकी बरसल्यामुळे पिकं जे आहे, जे काढणीला आलेले पिकं असेल, म्हणजे कांदा असेल, गहू असेल किंवा कपाशी असेल, या पिकांना त्याचा फटका बसलेला आहे. त्यामुळे शेतकरी एक हवालदिल झालेले आहे. आधीच वातावरणाच्या बदलामुळे रोगाणू पडताय पिकांवरती. त्यापासून सुरक्षित करण्यासाठी त्यांना औषधांची फवारणी करावी लागते वारंवार. आणि त्यात आता हा पाऊस पडलेला असल्यामुळे शेतकरी आणखीनच त्रस्त झालेला आहे. अजय, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. नाशिक जिल्ह्यातील येवल्यातील आपण चित्र पाहिलं. नाशिक नंतर आपण आता जळगावकडे वळूया. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळीचा मोठा फटका बसलेला आहे. यवतमाळ असेल, अकोला असेल, धुळे, नंदुरबार असेल, जळगावमध्ये देखील अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. रब्बी पिकांना मोठा फटका बसलाय. जळगाव जिल्ह्यातलं चित्र बघा. अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसलाय. जळगाव जिल्ह्यातील न्हावी आणि पाडळसा या 2 गावांमध्ये तर चक्क सुपारी एवढ्या गारा पडलेल्या आहेत. तर तिकडे यवतमाळच्या केजाकमध्ये देखील वीज पडून एका महिलेचा मृत्यू झालाय, तर एक महिला जखमी झालेली आहे. अवकाळी पावसानं हरभरा, तूर आणि भाजीपाल्याला मोठा फटका बसलाय. तापमानात घट झालेली आहे. आपण हे 2 दृश्य बघतोय. ह्या ज्या गारा दिसत आहेत, अगदी बोरा एवढ्या मोठ्या गारा आहेत. या गारा पडलेल्या आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये. 2 गावांमध्ये अगदी गारपीट झालेली आहे. तिकडे विदर्भामध्ये देखील पाऊस पडलेला आहे. रब्बी पिकांना त्याचा मोठा फटका बसलाय. शेतकरी हवालदिल झालेला आहे. जळगाव जिल्ह्यातील न्हावी आणि पाडळसामध्ये अगदी सुपारी एवढ्या गारा पडलेल्या आहेत. तर तिकडे यवतमाळमध्ये देखील केजाकमध्ये वीज पडून एका महिलेचा मृत्यू झालेला आहे. वादळी वाऱ्यासह गारपीट झाले, त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये केळीच्या बागांना देखील त्याचा मोठा फटका बसलेला आहे. अनेक ठिकाणी केळीची जी झाडं आहेत ती खाली पडलेली आहेत. पावसाच्या बातम्यानंतर आपण थेट जाऊया बीडमध्ये. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बोलतायत. खून झालाय आणि इतक्या क्रूरपणे झालाय की ते बघावं वाटत नाही. मुख्यमंत्र्याच्या तुमच्या जर जवळचा कोणाचा झाला असतात, झोप आली असती तुम्हाला रात्रभर? हा, ती ताईचं कंपाळाचं कुंकू पुसले, ती जर तुमची ताई असती तर झोपला असतात का मुख्यमंत्री तुम्ही? दोन्ही उपमुख्यमंत्री तुम्ही झोपले असते का? तुमच्या कुटुंबातलं जसं तुम्हाला नातं वाटतं रक्ताचं, तशी ही जनता तुम्हाला का रक्ताचं नातं वाटत नाही? ही जनता तुम्हाला का वाटत नाही? त्या ताईचा भयंकर आक्रोश आहे, तिच्या लेकीचा आक्रोश आहे, त्या संतोष भाईच्या भावाचा, आईचा आहे, वडिलाचा आहे. त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही आज. आणि तुम्ही याच्यात पण राजकारण करणार का? तुम्हाला भेटतेत काय, संभळतात काय त्यांना? तुम्ही जर एकदा सांगितलं चाल ते कोण आहे त्याला सांग फोन करून, लवकर अटक होय, लवकर तू लपून बसू नकोस, लवकर अटक हो, नसता मी तुला मध्ये टाकायचं बघ. करे तो सत्तेतल्या मंत्र्याला कशामुळे धोषित नाही तू? उद्या सकाळी उभा राहील ते लगेच. आज संध्याकाळीच अटक होईल. हा,
याचा अर्थ तुम्ही सगळेजण मिळून गोड गोड बोलून तुम्हाला वाटतं हे वातावरण गरम आहे तोवर गप बसा, असा तुमचा काहीतरी मुंबईत अंदाजा दिसतोय. गरम येतोवर तोवर तुम्हीच लपून ठेवलंय की काय, सत्ताधाऱ्यांनी मिळून सगळ्यांनी त्या आरोपींना तुम्हीच लपून ठेवलंय अशी शंका यायला लागली. आम्ही हे थंडच होऊन देत नसतो. बरं तुम्ही जर वाट बघत असले ना, हे थंड होऊस तरच बघू, तोवर लपून राहा, आम्ही आहेत तुमच्या मागं, असं जर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जर म्हणत असले तर आम्ही तुमची जिरविणार. हो, आम्ही हे युजूच देत नाहीत. आता उद्यापासून, आणि आज बीडचा मोर्चा झालाय, आता राज्यभर हे मोर्चे सारखे निघणार आहेत. हे राज्यभर सुरू, आता लोन पसरला आता. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना हात जोडून सांगतो, आज बीडचा मोर्चा झालाय. संतोष भैयाला न्याय देण्यासाठी ती संतोष भैयाची मुलगी ही आपली मुलगी मराठ्यांनी मानून तिच्या डोळ्यात पाणी बापाच्या न्यायासाठी जिल्ह्यातल्या मराठ्यांनी मोर्चाची तयारीला लागा. कोणाची वाट बघू नका. हे येणार आहे, ते येणार आहे, कोण येणार आहे, कोण येईल नाही येईल. जिल्ह्यातल्या मराठ्यांनी उद्यापासून आपण आपल्या तारख्या ठरायला चालू करा. जिल्ह्यात राज्यभर मोर्चे सुरू करा. प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा झाला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आता उद्यापासून आपण आपल्या जिल्ह्यात मोर्चाची तयारी करा. मागच्या पुढच्या तारखा बघा, एकाच जिल्ह्याचे डबल येऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्या. आणि मोर्चे मात्र सगळ्यांनी शांततेत काढायचे. आज बीडचा सुद्धा शांततेत मोर्चा होणार. बीडकडे पर्यटन स्थळ म्हणून बघितलं जातं मसाजोगकडे, असंही मुख्यमंत्री बोलतायत काही याच्यामध्ये. बघितलं जातं पर्यटन स्थळ म्हणून, म्हणजे लोक तिथे भेटायला जात आहेत पर्यटन. मी ऐकतो आणि मग करू नये असं म्हणतात. मग झटका दाखवतो. मी ऐकतो त्याशिवाय असं एक जणाचा मंत्र्याचं विचारलं मला, ते वेगळंच होतं आणि ते वेगळंच झालं. मग असं असतं मग त्याच्यामुळे मी जरा ऐकतो बी आणि मग झपकेतो. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जे 3 आरोपी फरार आहेत त्यांचा खून झालाय असा दावा जो तो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमन यांनी केला. बोलले आता, पण जे बघितलंच नाही. बीड प्रकरणी आरोपींना सरकार पाठीशी घालते असा घणाघाती आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे. आता राज्यभरातल्या आपण आणखी काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. बीडमध्ये आज सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात होईल. फरार आरोपींना अटक करावी, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील देखील सहभागी होणार आहेत. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 74 अधिकाऱ्यांसह 350 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. राजगुरुनगर शहरामध्ये 2 मुलींच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज बंद पुकारण्यात आलाय. खेड तालुक्यातील विविध संघटना, स्थानिक नागरिक या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. शहरातून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. नाशिक शहरात अनेक भागात आज पाणी कपात करण्यात आलेली आहे. सिडको नाशिक रोड पाथर्डीसह नाशिक पूर्व विभागातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मुकणे धरणातील पालिकेच्या पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात 1 लाख वीज ग्राहकांवर 78 कोटींची थकबाकी आहे. या सर्व थकबाकीदारांना 31 डिसेंबरपर्यंत आता मूळ थकबाकी, व्याज आणि विलंब आकारसह त्यांचं बिल भरावं लागणार आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत महावितरणने दिलेत. धाराशिवमध्ये पवनचक्की प्रकल्पावरून होणारे वाद थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत. कारण जिल्हाधिकारी यांनी आता पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती गठीत केलेली आहे. धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या वादावरूनच एका सरपंचावर हल्ला झाल्याची घटना घडलेली आहे. बांधकामातून निर्माण होणारी आणि रस्त्यावरची धूळ रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून आता 24 विभागामध्ये पाण्याची फवारणी केली जाणार आहे. पाण्याने रस्ते धुण्यासाठी 100 टँकरची मदत घेतली जाणार आहे. मुंबईसह देशातील 7 प्रमुख शहरांमध्ये आतापर्यंत 5 लाख कोटींच्या घरांची विक्री झाली, अशी माहिती बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एरोनॉक या कंपनीच्या सर्वेक्षणात समोर आली. घर विक्रीच्या उलाढालीमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली असली तरी प्रत्यक्ष विक्रीत मात्र 2023च्या तुलनेत 4% घट झाली. अलिबागमध्ये एप्रिल महिन्यापासून रेशन दुकानात साखर आलेली नाही, त्यामुळे 9 महिन्यांपासून रेशन कार्ड धारक साखरेपासून वंचित आहेत. शासनाकडून टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आता रेशन दुकानात साखर उपलब्ध होणार आहे.
बदलापुरात क्रीडा संकुलाच्या मैदानावर 3 दिवसीय भव्य आगरी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. महोत्सवात अस्सल आगरी पद्धतीचा बेत आणि सोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार. 27 ते 29 डिसेंबरपर्यंत हा आगरी महोत्सव सुरू राहणार आहे. शहरात गेल्या काही आठवड्यांपासून थंडी आणि प्रदूषणामुळे निमोनियाच्या तापात वाढ झालेली आहे. त्यातच लहान मुलं आणि वृद्धांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे हिवाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलेलं आहे. दैनंदिन जी दिनचर्या आहे ती व्यवस्थित पाळा असं देखील डॉक्टरांनी म्हटलं. पालघर रेल्वे स्थानकाजवळ हनुमान मंदिर चौक येथे भीषण अपघात झाला. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय. जखमीवर पालघरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घाटकोपरमध्ये स्टेअरिंगवरील ताबा सुटल्यानं एका टेम्पोचा अपघात झालाय. एका महिलेला धडक लागल्यानं ती जागीच ठार झालेली आहे. तर इतर 3 जण जखमी झालेले आहेत. या प्रकरणी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. धुळे तालुक्यातील शिरूर पाटा परिसरामध्ये 2 वेगवेगळ्या अपघातांमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला. तालुक्यातील शिरूर पाटा ते विंचूर पाटा परिसरात ही दुर्घटना घडलेली आहे. धुळे तालुका पोलीस अधिक तपास करतात. नागपूरमधील रिक्षा अपघातात मायलेकाचा दुर्दैवी अंत झालेला आहे. रिक्षाची दुभाजक घाला धडक बसली आणि दुर्घटना घडली. रोहित साखरे आणि त्याची आई करुणा साखरे यांचा अपघातात मृत्यू झाला. आपण ही दिल्लीमधील दृश्य बघतोय. काँग्रेसच्या मुख्यालयात माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पार्थिव आहे. डॉक्टर सिंग यांना आज अखेरचा निरोप दिला जाणार आहे. शासकीय इतमामात निगमबोध घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. देशाच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलणारे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांना आज अखेरचा निरोप दिला जाणार आहे. शासकीय इतमामात निगमबोध घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर तर देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान राहिलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाच्या शासन व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज त्यांना अखेरचा निरोप दिला जातोय. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दिल्लीतील निगमबोध घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. केंद्र सरकारनं 7 दिवसांचा देशभरात दुखवटा देखील जाहीर केलेला आहे. 11:15 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आज केले जाणार आहेत. देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या कार्याचा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पाया रचला. या अनेक दशकात आलेल्या प्रत्येक जागतिक मंदीसमोर भारताची अर्थव्यवस्था पाय घट्ट रोवून भक्कमपणे उभी राहिली. त्यामागे त्याचं श्रेय हे डॉक्टर मनमोहन सिंग यांना दिलं जातं. देशाच्या अर्थव्यवस्थेचे नवे दालन खुले करणारा क्रांतिकारक निर्णय घेणारा द्रष्टा नेता अशी इतिहासात कायम डॉक्टर मनमोहन सिंग यांची ओळख राहणार आहे. दिल्लीतल्या बातमीनंतर आता पुन्हा एकदा आपण राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. टॉप 50 मधून आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. पुण्यात बीटी कवडे रोडवर गॅसचा भीषण अपघात झाला. स्फोट झालेला आहे. या स्फोटाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. घटनेत 3 जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला. मुंबईतील खैराणे रोड साकीनाका परिसरात भीषण आग लागलेली आहे. आगीत 2 गोदामांना पेट घेतलेला आहे. झोपडपट्टी भागात आग लागल्याने अग्निशमन दलाचा अगदी शर्थीचे प्रयत्न त्यांचे सुरू आहेत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये शेतकऱ्याचा 2 एकर ऊस जळून खाक झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. ऊसाला आग कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. नागपूर शहरात आझाद चौकामध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवानं घरातील सदस्य बाहेर पडल्यानं जीवितहानी झाली नाही, मात्र घरातील साहित्य जळून खाक झालं. परभणीमध्ये तिसरी मुलगी झाल्यानं पतीनं पत्नीला पेट्रोल टाकून पेटवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत पत्नीचा मृत्यू झालाय. पती कुंडलिक काळेला पोलिसांनी अटक केली. पुण्यामध्ये नवीन वर्षाच्या स्वागतापूर्वीच आता बनावट दारूचा साठा पोलिसांनी जप्त केलेला आहे. कात्रज परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये गोव्यातील बनावट दारू ही आलेली होती. पोलिसांना याची माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी दोघांना अटक केलेली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. पुण्यात सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचं सत्र सुरूच आहे. अशातच आता सायबर गुन्हेगारांनी 3 जणांना 77 लाख रुपयांना गंडा घातलेला आहे. गुंतवणुकीवर जादा नफा देण्याचा आमिष दाखवून त्यांनी फसवणूक केलेली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे वरळी मटका जुगारावर पोलिसांनी धाड टाकलेली आहे. यात आरोपींकडून 4,96,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. एकूण 21 आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला. बदलापूरमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केलेला आहे. पीडितेच्या मैत्रिणीनं तिला बिअर पाजली आणि तिची शुद्ध हरपल्यानंतर मैत्रिणीच्या मित्रानं पीडितेवर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी आता 12 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या. कराडच्या विद्यानगरमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. गोळीबारामध्ये अल्पवयीन मुलीसह 2 जण जखमी झालेत. पूर्व वैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी गोळीबार करणारा संशयित सुरेश काळेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पुण्यात किरकोळ कारणावरून हवेत गोळीबार केल्याची घटना घडलेली आहे. लघुशंका करत असताना हटकल्यानं एका व्यक्तीला मारहाण झालेली आहे. नंतर हवेत गोळीबार करण्यात आला. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतले. जालन्यामध्ये बांगलादेशी 3 तरुणांना ATS पथकानं कारवाई केलेली आहे. जालन्यातील भोकरदन तालुक्यातल्या पारद येथे ही कारवाई करण्यात आलेली आहे. अवैधरित्या वास्तव्य केल्यामुळे या तरुणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यांची आता पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे. उल्हासनगरच्या आषळीपाड्यामध्ये एका युवकावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आलेला आहे. रात्री 11 वाजेच्या सुमारास हा प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला. हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाल्याचा अंदाज आहे. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांना बससाठी तब्बल 8 ते 10 किलोमीटर पायपीट करावी लागते आणि याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीने आता मोफत प्रवासी सेवा पुरवण्याचा निर्णय घेतलाय. खर्च भागवण्यासाठी शासनाकडून 4.5 कोटी रुपये मोबदल्याची मागणी केली जाणार आहे. पुणे रेल्वे प्रशासनानं पुण्याहून आणखी 4 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. सध्या पुण्यातून 2 वंदे भारत एक्सप्रेस धावतात. आणखी 4 एक्सप्रेस गाड्यांमुळे आता प्रवाशांची सोय होणार आहे. नवीन वर्षाच्या आगमनासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झालंय. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला विचार करत त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर 12 अतिरिक्त लोकल धावणार आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरून लवकरच परदेशामध्ये झेप घेता येणार आहे, कारण आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीनं चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरती 8 प्रवेशद्वाराचं काम सुरू आहे. जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा 30 डिसेंबरला होणार आहे. श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगानं आता वाहतूक कोंडी होऊ नये, तसंच कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत देखील बदल करण्यात आलेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश दिले.
मग आता टॅक्स भरणाऱ्या नोकरदार वर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण येत्या बजेटमध्ये मोदी सरकार करदात्यांसाठी मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. 15 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे पूर्णपणे करमुक्त होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे लाखो करदात्यांना आणि शहरी मध्यम वर्गाला सर्वात मोठा दिलासा मिळू शकतो. 15 लाख पगारापर्यंत टॅक्समधून मोठी सूट मिळण्याची घोषणा येत्या बजेटमध्ये होऊ शकते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारीला बजेट सादर करणार आहेत. मात्र टॅक्समध्ये किती सवलत द्यायची यावर मात्र अजून सरकारनं कुठलाही विचार केलेला नाही. आपण ग्राफिकच्या माध्यमातून एक काही मुद्दे पाहूया. बघा, नवीन कर प्रणाली कशी आहे. 3 लाखापर्यंत कुठलाही कर नाही. 3 ते 7 लाखापर्यंत 5%, 7 ते 10 लाखापर्यंत 10%, 10 ते 12 लाखापर्यंत 15%, 12 ते 15 लाखापर्यंत 20% आणि 15 लाखाच्या पुढे 30% कर आकारला जातो. बघा, आता करदात्यांसाठी एक मोठं सरकार गिफ्ट देऊ शकतं. बघा, जुनी कर प्रणाली कशी होती तर 2.5 लाखापर्यंत काहीच कर नव्हता. 2.5 लाख ते 5 लाखापर्यंत 5%, 5 ते 10 लाखापर्यंत 20%, तर 10 लाखाच्या वरती 30% कर होता. 5 लाख पगार असलेल्यांना रिबेट होता. मात्र आता पुढच्या अर्थसंकल्पात 2025च्या करदात्यांना मोठी आनंदाची बातमी मिळू शकते अशी सूत्रांची माहिती आहे. दावोसमधून मुख्यमंत्री आता मोठी गुंतवणूक आणणार असं बोललं जाते. दावोसमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी गुंतवणूक आणणार असल्याची माहिती आहे. काही करार होणार आहेत. 20 ते 24 डिसेंबरला स्वित्झर्लंडमधल्या दावोस शहरात आर्थिक परिषद होणार आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत उद्योगमंत्री आणि एक वरिष्ठ अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ देखील जाणार आहे. महाराष्ट्रातल्या परकीय गुंतवणुकीच्या दृष्टीनं आता दावोसमध्ये महत्त्वपूर्ण करार होतील असं बोललं जातं आणि या निमित्तानंच आता राज्यात मोठी गुंतवणूक येण्याची देखील अपेक्षा व्यक्त होते. दावोसच्या आगामी दौऱ्यात आता कोणकोणत्या कंपन्यांशी करार करायचे या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालय आणि उद्योग विभागाचे ज्येष्ठ अधिकारी, वरिष्ठ अधिकारी सगळे तयारी करत आहेत.